माझी जन्मभूमी सातारा आणि कर्मभूमी माझी पुणे पुण्याची मी बिझनेस बिलॉंग करतो मित्रांनो। आणि हा 6 महिन्याचा जर्नी 1 एप्रिलला मी या कंपनीमध्ये या सिस्टममध्ये जॉईन केलं आणि 6 महिन्यामध्ये खूप काही बरेचसे अचीवमेंट केलं। आज तुम्ही बघताय बरेचदा तुम्हाला वाटत असेल की हा व्यक्ती सारखा काय करेल, बरोबर का? त्यांना त्यासाठी आव्हान दिले जातात। त्या कंपनीत सगळ्यात शेवटी आलेला व्यक्ती म्हणजे मी आहे आणि सगळ्यात जास्त आव्हान घेतलेला व्यक्ती पण कोण आहे? बरोबर। याचं कारण काय? तर याचं कारण म्हणजे पाठीमागचा असलेला अनुभव, असलेली कामाची कन्सिस्टन्सी, जिद्द, चिकाटी आणि स्वप्न। मित्रांनो, या इंडस्ट्रीमध्ये आलो होतो केवळ स्वप्नांसाठी, स्वप्न पूर्ण करण्यासाठी। स्वप्न प्रत्येकाचं असतात असं म्हटलं जातं। बघा, स्वप्न पहा, स्वप्न पहा, स्वप्न पाहिजेच तर लहान कशाला, महान पहा, दिव्य पहा। स्वप्न पाहिजेच तर लहान कशाला, महान पहा, दिव्य पहा। आणि माझी स्वप्न या इंडस्ट्रीच्या माध्यमातून मित्रांनो कंप्लीट केली। पहिल्यांचं स्वप्न होतं, आजपर्यंत बरेच कंपनीमध्ये काम केलं पण कधी धाडच नाही झालं की असं स्वप्न बघायचं। आणि माझं पहिलं स्वप्न झालं 4 व्हीलरचं। हा कशामुळे आला? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या व्यक्तीने मला या सिस्टम मध्ये आणलं, त्या व्यक्तीने मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली, ग्रेट आवर लीडर CMD सागर पवार सरांना मी धन्यवाद देतो की सरांनी मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली आणि मला या सिस्टमचा एक पार्ट बनवला आणि या सिस्टमच्या माध्यमातूनच मी माझ्या स्वप्न पूर्ण करत आहे। मित्रांनो, पाहायला गेलं तर सांगण्यासारखं खूप काय आहे पण वेळेच्या अभावी मी जास्त काही बोलत नाहीये। दुसरी गोष्ट म्हणजे काय तर सिस्टम, ही सिस्टम जॉईन करण्यापूर्वी मित्रांनो मी 3 महिने वेळ घेतला। लगेच सिस्टम समजली आणि मी जॉईन केला असं नाहीये, कारण थोडंसं पाठीमागचा जर अनुभव व्हायचा गेला तर बऱ्याचशा कंपन्यांमध्ये मला थोडंसं काही बॅड अनुभव आलेले होते, पाठीमागं काही चुकीचे अनुभव आलेले होते। असं म्हटलं जातं ना, ताक सुद्धा काय केलं जातं, दूध पडल्यानंतर ताक सुद्धा काय केलं जातं, फुकून केलं जातं, बरोबर का? म्हणजे या सिस्टम सोबत सुरुवात करताना मी आधी 3 महिने काय केले, फक्त बघितलं की कंपनी कशा पद्धतीने रन होते, कंपनीचे प्रोडक्ट कसे आहेत, कंपनीचं सिस्टम कसं आहे, कंपनीचे CMD कसे आहेत, कंपनी भविष्यामध्ये किती लॉंग टर्मपणे जाऊ शकते, या सगळ्या गोष्टी मी बघितल्या। आणि बघितल्यानंतर मित्रांनो मी सुरुवात केली। सुरुवात केल्यानंतर मी कधीच युटर्न नाही मारला। आज जर बघायला गेलं तर या कंपनीमध्ये जी टॉप रँक आहे, टॉप रँक वर मी रँक अचीव केलेली। ही तर सुरुवात आहे, अजून बरंचसं काही करायचं, अजून बरंचसं काही स्वप्न पूर्ण करायचंय। या इंडस्ट्रीमध्ये कुठलेही तुम्ही स्वप्न पूर्ण करू शकता। तर सगळ्यात मला महत्वाचं वाटलं, आज सगळ्यात महत्वाचं चॅलेंज असतं म्हणजे आपल्याला आपल्या कुटुंब, सगळ्यात म्हणजे काहीतरी एक सक्षम व्यक्ती पाहिजे कुटुंब चालवण्यासाठी, बरोबर का? सगळ्यात पहिले चॅलेंजेस काय असतं आपल्यासाठी की मला माझं कुटुंब व्यवस्थितपणे चालवता आलं पाहिजे। मी माझ्या कुटुंबाचा असा व्यक्ती पाहिजे की जो ज्याला आपण म्हणतो की खंबीर नेतृत्व ज्याला म्हणतो की ज्याच्यावरती बऱ्याचशा कुटुंब अवलंबून असतं, बरोबर का? आणि एका पुरुषाची मला वाटतं हीच बऱ्याचशा पुरुषांची कमतरता आहे की ते कुटुंबाला तेवढं खंबीरपणे नेतृत्व नाही करू शकत। जे कुटुंबाच्या गोष्टी असतात, जे फॅमिलीचे स्वप्न असतात ते नाही पूर्ण करू शकत, बरोबर का? तर PVN मध्ये येण्याच्या पूर्वी मी सुद्धा असंच बरेचसे काही संकटांमध्ये होतो, बरेचसे फायनान्शियल प्रॉब्लेम होते। पण जसं मी PVN मध्ये आलो, जसं काम करायला सुरुवात केली, हळूहळू गोष्टी बदलत गेल्या, हळूहळू चेंज होत गेला, बरोबर का? आज हळूहळू बघायला गेलं तर मी फायनान्शियल फ्रीडम फ्री होत चाललेलं आहे। कारण आज जर माझं बघितलं तर डेलीचं कॅपिंग असते, बरोबर का? म्हणजेच काय तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो जी काही स्वप्न होती, स्वप्न पूर्ण झाली। जो काही फायनान्शियल प्रॉब्लेम होता, हा फायनान्शियल प्रॉब्लेम सुद्धा माझा या बिझनेसच्या माध्यमातून काय झाला, पूर्णपणे सॉल्व्ह झाला मित्रांनो। आणि आज जी माझ्यासोबत टीम आहे, या टीमला जो माझा काय अवॉर्ड आहे, ती माझ्या टीमला मी काय करतो, अवॉर्ड गोज टू टीमला मी हा सन्मानित करतो। टीममुळे माझा काय आज मला हा अवॉर्ड मिळाला। प्रत्येक व्यक्तीला माझे कमिटमेंट आहे की प्रत्येक व्यक्तीला मी जिथपर्यंत पोहोचण्यासाठी मी कमिटमेंट आहे की प्रत्येक ज्या माझ्या टीमसोबत माझ्यासोबत काम करतात, जी माझी टीम आहे त्या टीमला मी इथपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। शेवटचा एक वाक्य म्हणतो, ना संघर्ष ना तकलीफ तो कम मजा है जीने में, ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में, तूफान भी थम जाते हैं जब आग लगे हो सीने में।
लीडर्स व यांचं मी मनापासून स्वागत करते आणि आपल्या कंपनीचे शेमी पवार साहेब यांना आता मुद्रा करते. माझं नाव छाया सूर्यकांत नलवडे. आता प्रॉपर मी गुईजमध्ये राहते आणि जेव्हा माझं लग्न झालं तर माझे मिस्टर आहेत ते ड्रायव्हिंग करायची. मी तिथं थोडीशी राहण्यात मोलमजुरी करू जायला लागले की बाबा काहीतरी साथ द्यावी नाही का, घरी चाकं चालली तर संसार व्यवस्थित चालतोय असं म्हणतात. मग मी राहण्यात थोडीशी साथ द्यायला लागली. त्याच्यानंतर काही कारणानिमित्त माझे मिस्टर आहेत ते की महाडला ड्रायव्हिंग करण्यासाठी ते महाडला गेले. तिथे गेल्यानंतर कारण परिस्थिती बदलायला एक दिवसात मगाशी आपले अशोक सर बोलले ना सबसे बडा रुपये आहे, आदमी बडा नाही सबसे बडा रुपये आहे. तिथे गेल्यानंतर काय परिस्थिती बदलत तर नव्हतीच, पण एक लक्षात आलं की बाबा आपण कुठंतरी साथ देणे. आज 3 मुले आहेत, त्यांचा सांभाळ करणं संगोपन करणं ही एक आई आणि वडील म्हणून दोघांची जबाबदारी असते. मी तिथं गेल्यानंतर माझ्या योग्यतेचं काही काम नव्हतं. तिथं गेल्यानंतर मी हातशिलाई करायला घेतलं काम घेतल्यानंतर एक रात्र 12 ते 4 एवढ्या वेळात एका ब्लाऊजला हातशिलाई करून द्यायला मला भेटायचे पैसे किती 20 पैसे भेटायचे आणि दिवसाला अर्ध्या तासाला 25 मिनिटाला एक ब्लाऊज फिनिशिंग करून द्यायला लागले. त्याच्यानंतर आमच्या मुली बघायला गेलं, परिस्थिती तर बदलत नव्हतीच, पण मुली लग्नाला आल्या होत्या, मुली मोठ्या झाल्या होत्या. कसं तरी करून पण मुलींचं लग्न केलंच पाहिजे, ठेवण्याची गोष्ट नव्हती आणि नाहीये. तर आम्ही मुलींचं लग्न झाल्यानंतर बहीण या गावी आम्ही राहण्यासाठी आलो. तिथं आल्यानंतर मी शेतमजूर करायला लागले. कसं तरी मुलींचं लग्न 8 वर्ष तिनं केलं, परिस्थिती नसताना पण करून घेतलं. आणि परत बघायला गेलं तर रानात मोलमजुरी करायला जायला वाटे वितरण करायला लागले. त्याच्यानंतर मला पेनुसेल हा आजार झाला, जो की आजार सचिन तेंडुलकर यांना झालेला होता. पूर्ण औषध आपल्या इथं बघा वगैरे पाठीमागे अमोल ढवळे डॉक्टर म्हणून आस्थावरती म्हणजे हाडावरती त्यांचं मी टेस्टमेंट घेतलं. सगळे भरपूर डॉक्टर झाले. डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही काही काम करू शकत नाही, कपडे धुवू शकत नाही किंवा भांडी वगैरे घासू शकत नाही, केस विचारत नव्हते, काही सुद्धा काम करता येत नव्हतं. मटकी विकायला लागली. आता मटकी विकत असता यांनी मला सांगितलं मॅडम असा एक कन्सेप्ट आहे किंवा एक आयलँड मधली कंपनी आहे की ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता. आता आपल्याला आपले निलेश सर यांनी सांगितलं की आपल्या प्युअर मिठाला कंपनीचे आर्थो प्रो दिली पाहिजे. हे 3 प्रोडक्ट मी कंपल्सरी यूज केले. यूज केल्यानंतर माझ्या लक्षात आलं चला बघा आपल्या हाताला खरोखरच रिझल्ट आलेला आहे. तर इथं काम करायला काही चान्स आहे. माझं एक स्वप्न होतं, माझ्या डोळ्यासमोर जिवंत स्वप्न होतं, ते म्हणजे माझं घर. आणि ह्या कन्सेप्ट मध्ये आल्यामुळे मला कंपनीच्या माध्यमातून स्किन टचचा मोबाईल घेतला, विवोचा मोबाईल घेतला 22,000चा. कंपनीची पण टार्गेट लावते. सगळ्यात पहिलं टार्गेट माझं पूर्ण असतं. जागेपणी स्वप्न बघा, ठेवलेले स्वप्न बघू नका. अशी पण स्वप्न बघा की ज्या स्वप्नातून तुम्हाला पूर्ण करायला स्वतःला झोकून द्यावं लागतंय. आज बघायला तर माझं एक असं मी आता गेले महिन्यात आता 4 दिवसानंतर मी माझ्या नावावर करते. माझ्या स्वप्नातलं घर मी माझ्या त्या पेवेन कंपनीच्या माध्यमातून माझं पूर्ण झालेलं आहे. आणि माझे महागुरु चव्हाण मॅडम तसेच वारंवार प्रत्येक वेळेस मला जे सजेशन करतात ते आपले सत्कार सर यांचं मनापासून धन्यवाद मानेन. आज इथं माझी कंपनी अशी सोन्यापेक्षा पूर्वी आहे की जिथं बघितलेली स्वप्न परिपूर्ण केली जातात.
स्वप्नांची लिस्ट काढली. मी 50 स्वप्न आहेत, पण ह्याच्यातील महत्वाचं स्वप्न पुढच्या वर्षी नेक्स्ट टाइम माझी 4 व्हीलर गाडी ह्या हॉलच्या खाली असणार. की ज्या कंपनीनं मला बोलायला शिकवलं, चालायला शिकवलं, कंपनी काय आहे, PVN काय आहे हे ते दाखवलं. लाडके शेवटी पवारसाहेब यांना तर मी जिवंत असेपर्यंत कधीही विसरू शकत नाहीये. आणि सर्वांना एकच सांगू शकते की PVN मध्ये काम का करायचं याचं कारण आहे. कंपन्या भरपूर आल्या, भरपूर गेल्या, सगळ्या गोष्टी झाल्या. आज तुमच्या समोर एक मटकी विकणारी लेडीज, आज एक ड्रिंक करणाऱ्या नवऱ्याची बायको जर महिन्याला आज बघायला गेलं तर मी महिन्याला 40 ते 45,000 पूर्ण होते. पटली तर मला 2 दिवसाला 10,000 सुद्धा भेटतात. आणि अशा पद्धतीनं इथं खरोखर मनापासून सगळ्यांना थँक्स आणि धन्यवाद. त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज व आऊसाहेब जिजाऊ यांना निर्माण करतोय. आणि मला जी बऱ्याच संधी दिली आहे त्यासाठी मी सर्व आणि धन्यवाद मानतो. मित्रांनो, प्लॅटफॉर्म कोणत्याही प्लॅटफॉर्म म्हणजे मला उपलब्ध करून द्या. आपल्या कंपनीचे ज्या ग्रेट निर्णय आहेत त्या अशा सर्व आपल्या कंपनीचे CM सर सागर पवार यांनी मला प्लॅटफॉर्म उपलब्ध केला. त्यांचं धन्यवाद मानले, कारण ज्या कोणत्या नागरिकांना त्या गाडीचा आधार, तो गाडीचा आधार आला होता तो फक्त एका भेटून आली. त्या भेटीमुळे आमचं यात माझं भाग्य म्हणायला लागेल की भेटून आहे तुमच्यासमोर. 2 वर्ष 1 वर्षापूर्वी माझ्या थोडा ऍक्सिडेंट झाला होता आणि माझ्या लिगामेंट्स पायाच्या लिगामेंट्स थोडेसे डॅमेज झाले होते. डॉक्टरने सांगितलं होतं की ऑपरेशन पर्याय नाहीये, तर 1 लाख 1.5 लाख रुपये तुमचा खर्च होईल आणि त्याशिवाय पर्याय नाही, तुम्हाला काही ऑपरेशन करावं लागेल. पण त्याच काळामध्ये सरांची आणि सरांनी सांगितलं की सर काय प्रॉब्लेम असेल तर सांगा, तुमचं ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही कंपनीमध्ये आमच्या काम करायला. तर म्हणजे माझं लिगामेंट प्रॉब्लेम सर लिगामेंट तुमचं त्या माझं नाव आशा आणि आता बरेच व्यक्ती सांगून गेले प्रोडक्ट मध्ये जमय, बरोबर ना? सांगितलं ना, प्रोडक्ट मध्ये जमा आहे, रिझल्ट छान आहे, कंपनी चांगली आहे. तर तशीच मी पुढे सुरुवात केली. मी पण सुरुवातीला नेटवर्किंग क्षेत्रामध्ये थोडंफार काम केलं. एवढा अनुभव नव्हता. सगळ्यात महत्वाचं काय असतो, आपल्याला अनुभव गरजेचा असतो कुठल्याही क्षेत्रात. तर मला थोडासा सुद्धा अनुभव नव्हता. मला ज्या सिस्टम मध्ये आणलं त्या मुलाचं वय फक्त 28 वर्ष, मैत्रिणीचा मुलगा होता. बघितलं होतं प्लॅन मध्ये दाखवलेलं असं सिस्टम, तशी माणसं जोडल्यावरती पैसे येतात आणि स्वप्न पूर्ण होतात, बरोबर? लगातार 3 वर्ष मेहनत केली. कंपनीचं नाव नाही घ्यायचंय मला. लगातार 3 वर्ष मेहनत केली. माझं शिक्षण खूप कमी आहे, 7वी शिक्षण झाले. किती? 7वी शिक्षण झाले. आणि मला वाटायचं की माझी जी ज्ञानची गाडी त्या पद्धतीची होती. सगळ्यात मोठं मोटिवेशन सांगितलं मग अशी सरांनी की माझं सगळ्यात मोठं मोटिवेशन काय, ना बाप बडा ना भैया बडा, सबसे बडा तो पाहिजे का नको सगळ्यांना. मग प्लॅन बघितल्यानंतर आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा पण आपण प्लॅन दाखवायला जातो ना, तर माझ्या म्हणण्यानुसार जर घरातली लहान मुलं असतील ना त्यांच्यासमोर प्लॅन आवडून द्यायचा, आवडून. कदाचित मोठ्या माणसाचं मन स्थिर नसतं, बरोबर ना? आपण जे सांगतो त्याचं लक्ष नसतं, पण जी लहान मुलं असतात ती बसलेली असतात आणि ती बरोबर ऐकत असतात. तर माझी मुलगी होती, माझी मुलगी म्हणली की मग एवढा चांगला प्लॅन दादाने दिलाय तर तू जॉईनिंग कर. जॉईनिंग पण बारीक नव्हतं बरं का, आपलं लय बारीक आहे. 1,500 म्हणजे नथिंग आहे ना. त्यावेळेस जॉईनिंग होतं 7,000चं जॉईनिंग केलं. त्यानंतर 3 वर्ष लगातार दर रविवारी मीटिंग अटेंड करायची. तेव्हा काही अर्धी तिकीट नव्हती कुणाला, तरी 7,000 यायची. आर्यमान हॉटेलला दर रविवारी मीटिंग अटेंड केली. 1 रुपया नाही कमवला. पहिलं 3 वर्ष काय केलं, लगातार मेहनत केली. आता तसं नाही वाटत माणसाला. आता जॉईनिंग केलं की काय पाहिजे, पैसे पाहिजे. पण आपल्या सिस्टम मध्ये येतात. आपल्या सिस्टमच असते. आपलं रिझल्ट पण असे खतरनाक आहे. सगळ्यात महत्वाचं, एक व्यक्ती नवीन व्यक्ती जर आता जॉईन झाला तर आता सुद्धा तो रिपर्चेस मध्ये 1,000-2,000 रुपये कमवू शकतो. एवढं त्यामुळे इन्स्टंट पाहिजे ना माणसाला. तसं आपल्या इथे आपल्या सिस्टमला इन्स्टंट पैसे पण चांगले भेटतात.
आपले कंपनीचे ग्रेट सीएमडी सागर पवार सर यांच्यासाठी आता जोरदार सिस्टम दाखवलं. सगळ्यात महत्वाचं नेटवर्किंग क्षेत्रामध्ये मी त्यांना माझा आदर्श गुरु मानते की त्यांच्यामुळेच मी आज लाखो रुपये कमवतो. म्हणजे एवढं जबरदस्त खतरनाक व्यक्तिमत्व आहे. आणि कंपनीचं मिशन विजन म्हणजे जेव्हा आपले प्रोडक्ट तयार झाले त्यावेळेस सुरुवातीला प्रत्येकाचं असतं की आता गल्लीगोळात भरपूर कंपन्या उभ्या आहेत, पण किती दिवस चालतात आपल्याला माहिती आहे. सगळ्यात महत्वाचं आपण जिथं जातो त्यावेळेला आपलं जॉईनिंग करणं. तर जॉईनिंग केल्यानंतर 10-10 वर्षाच्या कंपन्या असतात त्यावेळेला आपल्याला कुठेतरी प्लॅन येतो. त्यावेळेला जॉईनिंग केलं म्हणजे तुम्ही सक्सेस आहे का? तर नाहीये. आपल्या कंपनीला फक्त आताशी 2 वर्ष कम्प्लीट होत आहे, म्हणजे जस्ट सुरुवात आहे, बरोबर ना? तर एवढ्या म्हणजे लवकर तुम्हाला ही चांगली संधी भेटते. तर या संधीचं नक्की सगळ्यांनी पूर्ण करा. जबरदस्त आपले रिझल्ट आहेत आणि सगळ्यात महत्वाचं इन्कम सोर्स चांगला आहे. जसे आज मी लीडर, आता मी ह्यांनी सांगितलं की आम्हाला ऐकायचं लीडर कसा असतो. लीडर म्हणजे आपण घरातला एक प्रमुख मेन व्यक्ती असतो, बरोबर ना? त्या व्यक्तीकडे असायचं सगळं, म्हणजे घर सांभाळणं असेल, बरोबर ना? तसंच टीम सुद्धा त्या पद्धतीनं सांभाळावी लागते. अगदी नवीन जॉईन व्यक्ती झालेली असेल त्या व्यक्तीला सुद्धा चांगल्या पद्धतीने सपोर्ट करणं, चांगलं मार्गदर्शन करणं हेच एक लीडरचं चांगलं काम आहे. आणि आपला विचार नाही करायचा. प्रत्येक वेळेला माणूस स्वतःचा विचार करतो, मी जर ह्याला जॉईन केलं तर मला लगेच पैसे मिळतील. तसं नका करू. जो व्यक्ती तुम्ही जॉईन केलाय त्या व्यक्तीला पैसे कमवून द्या, तुम्हाला ऑटोमॅटिक येतात. ही सिस्टम पहिली डोक्यात घेणं गरजेचं आहे आणि तरच तुम्ही मोठे पैसे कमवू शकता. जो पण व्यक्ती आपल्याबरोबर आज नवीन जॉईन झालाय त्या व्यक्तीचे स्वप्न कशी पूर्ण होत आहेत, त्याची रँक कशी कम्प्लीट होईल, तेव्हा अचिव्हमेंट कशी करेल याच्यावर जर फोकस केला तर 100% आपली पण स्वप्न पूर्ण होतात. फक्त सिस्टम सांभाळता आली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं त्यांना सांभाळता आलं पाहिजे. आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण आपण काय सांगतो त्याच्यावरती टीम आपलं जे आपण जे करतो ना तेच आपली टीम करणार. थँक्यू मला एक बोलण्याची संधी दिल्याबद्दल.